नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज लाईट पण नाही बघा, लाईट पण गेली आहे कारण की आज सोमवार आहे. आणि हा गळ्यात काळा मंगळसूत्र कसं वाटतं का? गळ्यात तर मंगळसूत्र खूप छान दिसते. काळ्या मणी शिवाय म्हणतात पण शोभा नाही आहे. ते खरं आहे बघा, काळ्या मण्याने खूप छान शोभा येते. सोन्याचं मंगळसूत्र आहे. तो मुलीने तोडला आणि त्या दिवशी आईकडे गेले, नशीब सापडले, मणी वाट्या वगैरे सापडल्या. मीने तोडलं छोट्या मुलीने. हे काय घेते मला ते चिमटे नको घेऊन जाऊ. तर डाग लावायला पण काय कमी पैसे घेणार नाहीत. तिला डाग लावेल नंतर, वेळ पण नको डाग लावायला. तब्येत एवढी डाऊन झाली माझी, आवाज घसा एकदम जाम झाला आहे. खोकला आहे, टेन्शन आहे. तब्येत माझी बिघडली बरं का. टेन्शन तब्येतीवर परिणाम जास्त झाला माझ्या. बाकी मी कुणाचा विचार करत नाही, काय नाही अजिबात. कोण काय बोलतोय, कोण कसं काय करतंय, काय कोण काय आपल्याला देत घेत नाही, काय नाही. की कुणाचं ऐकून घ्यायला बिन कामाचं. कुणाच्या दम असेल समोर येऊन बोलावं. पाठीमागं कुत्र्यासारखं भुंकायचं नाही आमच्या. नको चिमटे निवाळा. संभव कशाला चिमटे मागतोयस? चिमटे कशाला घेतोयस? हे चिमटे देऊ नको. आणि आज लाईट नाही तर पोरं खूप त्रास देणार. जेवण करून सकाळी स्वयंपाक केला, तर चपाती भाजी केली, त्याच्यानंतरच लगेच वरण भात टाकलं. 7:30 वाजता जेवण झालं सगळं. पण काय करावं असं काय सुचत नाही. तब्येतच साथ येत नाही. तब्येत खूप बिघडली आहे माझी. टेन्शन तब्येत बिघडले पूर्ण. एवढा 1 वर्ष कसा जातो इथे, तेच मी दिवस मोजायला लागले. 1 वर्ष कसं तरी काढायचं आहे. आणि 2027ला मग जायचं पुण्यामध्ये. खूप कंटाळा आला. लय काळा आहे बाबा, तो कुत्रा आहे आता काय करावं कसं. तर गहू मला म्हटलं तर उद्या गहू तापत टाकते. आज काय आमच्याला तापत तापायला टाकलं नाही. उद्या गहू लागणार जरा उन्हात. दिवसभर एक ऊन गहू लावणार आहे. दुसऱ्या दिवशी भरून ठेवेन गुरुवारी. मग गुरुवारी भरून ठेवेन गहू. कारण की तापवल्यानंतर गहू लगेच भरायचे नसतात, जरा थंड होऊन द्यायचे असतात. म्हणून बघूया आता जेवण करायचं आहे. डॉक्टरकडं जायचं नाही, तर डॉक्टरकडं काय गेले नाही, काय नाही. काय कुत्रा भुंकतोय बघा. लय वैताग एवढं कालवाय नाही तर शांतता म्हणून अजिबात नाही. खोकळ्याने लय वैताग आणला नाही, माहिती आहे का. आम्हीच कुणाचे गाढवा घोरवा मारले काय माहिती. आम्ही एवढं चांगलं वागून सुद्धा आम्ही वाईट सगळ्यांजवळ. आम्ही काय कोणाचे 5-50 खात नाही का, खाल्लेले नाही कधी किंवा काय नाही. एवढंच की आम्ही बाबा आमचं घर बरं का. कोणाचं इकडचं तिकडचं करत बसत नाही. आणि काय पण नाही. मुलांना पण माझ्या तीच सवय लागली. काही घेणं पडलं नाही आम्हाला. आणि लोक काय आम्हाला पोसत नाही कोण बोलणारी. आता एवढा दिवस झाला, आता माझा नवरा घरीच बसला आहे, कंपनीत लागला आहे. तर कंची म्हटली नाही बरं. दे रूम भाडा भरते, घरात तुझ्या किराणा भरते. बोलायला भरपूर आहेत, पण पोसायला इथं कोण नाही आहे. शेवटीला बघा, ह्याला लागलं तर ह्याला कल येते. आपल्या माणसाची फुकट आहे, माहिती आहे का. भांडलं झुंजलं काही झालं तरी आपले ते आपलं असतं. कुणाला किती जीव लावा, कुणालाही काही करा, काहीच फायदा नाही. असायला भरपूर मी कुणाचंच लक्ष देत नाही. कुणाला काही बोलू दे, कोणाचं घेणं पण नाही. तोंडावर तर बोलू शकत नाही. पाठीमागं किती भुंका. चटणी मीठ लावून बोलायची सवय आम्हाला नाही. किती माझं वाटोळं कराल, जेवढा माझं वाटोळं कराल, जेवढं माझं वाईट चिंता तेवढं माझं चांगलं होणार आहे, एवढं लक्षात ठेवा.